दरम्यान दिल्लीतील आंदोलक आतंकवादी आहेत असा खळबळजनक आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला होता। त्याचाच आता उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतलाय। पाकिस्तान सोबत चर्चा करायला तुमची दारं उघडी आहेत, मग विद्यार्थ्यांशी चर्चा का करत नाहीत असा संतप्त सवाल देखील ठाकरेंनी केलाय। उद्धव ठाकरे नेमकी काय म्हणालेत पाहूयात। देवेंद्र केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये, कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेने जात आहे। त्या अप्रत आत्म्यांना हे सहन होत नाही। RSS कडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं हुजबळांकडनं की पाकिस्तान बरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत। आता नेमकं पाकिस्तान बरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता, तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो? ज्या असभ्यपणाने अत्याचार केला गेलेला आहे, काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही। ही